हॅलो फ्रेंड्स, मी विश्वा सर. आपण मागच्या लेक्चरमध्ये बँकिंग ऑफ रोड पाहिलं होतं आणि मॅक्झिमम स्पीड जो आहे बँकिंग ऑफ रोडवरचा तो आपण पाहिला होता. आज आपल्याला काय करायचंय तर मिनिमम सेफेस्ट स्पीड काढायचा आहे बँकिंग ऑफ रोडवरचा. म्हणजे जो रोड बँकड केलेला आहे, म्हणजे एका बाजूनं वर उचललेला आहे आणि कर्व्ड रोड आहे, अशा रोडवरती मिनिमम स्पीड आपण किती ठेवायला पाहिजे याचं डेरिवेशन, ह्या एक्सप्रेशनचं डेरिवेशन आपल्याला या पॉइंटमध्ये काढायचं. बघा, एखादा रस्ता आहे आणि अँगल ऑफ बँकिंग जो आहे तो थिटा इतका आहे. अँगल ऑफ बँकिंग किती आहे? थिटा एवढा. याच्यावरती आपण गाडी चालवतोय आणि ही जी गाडी आपण चालवतोय, समजा एक गाडी आहे आणि त्या गाडीचं जे मास आहे ते मास किती आहे? एम एवढं मास आहे त्या गाडीचं. कोणाला काय अडचण? म्हणजे आता आपण सांगितलं काय काय? आपण सांगितलं की यम म्हणजे असतं मास ऑफ व्हेइकल. यम म्हणजे असतं मास ऑफ व्हेइकल. अजून काय सांगितलं आपण? अँगल ऑफ बँकिंग आहे थिटा. थिटा म्हणजे काय असतं तुमचं? अँगल ऑफ बँकिंग. त्याच्यानंतर आर म्हणजे असेल रेडियस ऑफ कर्व्ड रोड. रेडियस ऑफ कर्व्ड रोड. काय अडचण कोणाला? छान. आता आपण आपल्याला माहिती असणाऱ्या सगळ्या गोष्टी लिहिला की याचं मास यम आहे, बँकड रोड आहे, त्याचा अँगल ऑफ बँकिंग आहे थिटा, आणि त्या कर्व्ड रोडची रेडियस किती आहे? स्मॉल आर इतकी आहे. आता आपल्याला काय करायचंय? याच्यावर अप्लाय होणारे फोर्सेस काढायचे. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे बरं का. याचं मास आहे यम, तर याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होईल एम जी इतका. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती अप्लाय होईल त्याच्यावर? एम जी इतका. म्हणजे त्याचं वेट झालं, काय झालं? वेट. याच्यावरती जो काय नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होणार आहे, हा नॉर्मल रिॲक्शन तुमच्या सरफेसला परपेंडिक्युलर असेल. कसा असेल? परपेंडिक्युलर. आणि तिसरा जो फोर्स आपल्याला बघायचा आहे तो असणार आहे, आता बघा, जर समजा तुमची जी गाडी आहे या गाडीचा स्पीड मिनिमम स्पीड पेक्षा कमी झाला, मिनिमम स्पीड पेक्षा जर स्पीड कमी झाला तर तुमची जी गाडी आहे ती गाडी या बाजूला सर्कल टुवर्ड्स द सेंटर स्किड होईल, स्लिप होईल. मग आपल्याला ही जी गाडी आहे ती टुवर्ड्स द सेंटर या खालच्या डायरेक्शन मध्ये स्किड होऊ द्यायची नाही. याच्यासाठी जो फोर्स अप्लाय होत असतो तो असतो फ्रिक्शनल फोर्स. काय असतो? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मग हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, जर गाडी आपली खाली पडणार असेल तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन या डायरेक्शन मध्ये अप्लाय झाला पाहिजे. काय अडचण बाळांनो तुम्हाला? ठीक आहे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कुठे अप्लाय झाला पाहिजे? या डायरेक्शन मध्ये तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट झाला पाहिजे. आता करायचं काय? तर आता एक गोष्ट करायची, कोणती? की हा जो नॉर्मल रिॲक्शन आहे याचा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढायचा आहे. कुठला? व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काढायचा. मग इथं जर आपण बघायला गेलो तर एक व्हर्टिकल कॉम्पोनंट मिळतो आपल्याला याचा, याच्यासोबत अँगल तयार केलेला असणार आहे थिटा, आणि एक हॉरिझॉन्टल मिळणार आहे. जो काय व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे त्यानं एन सोबत थिटा इतका अँगल तयार केलेला आहे, म्हणून याला मी लिहितो एन कॉस थिटा आणि हा मिळतो आपल्याला एन साइन थिटा. सिमिलरली आपल्याला हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे याचं सुद्धा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आपल्याला काढावा लागतो. मग हा असेल तुमचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, हा असेल तुमचा व्हर्टिकल कॉम्पोनंट. तर इथं हा अँगल आपल्याला मिळतो थिटा एवढा, आणि म्हणून हा मिळतो मला एफ एस कॉस थिटा आणि हा मिळतो मला एफ एस साइन थिटा. चला, सगळे फोर्सेस लक्षात आले सगळ्यांच्या? काय काय सांगितलं? याच्यावरती अप्लाय होणारे 3 फोर्सेस आहेत. पहिला, त्याचं वेट एम जी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, नॉर्मल रिॲक्शन एन आहे परपेंडिक्युलर टू सरफेस, आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कुठे अप्लाय होणार आहे? टायर अँड रोड याच्या दरम्यान ऍक्ट होणार आहे. पण या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन ओळखायची कशी? तर हा मिनिमम स्पीड काढायचा आपल्याला. मिनिमम स्पीड पेक्षा जर स्पीड कमी झाला तर तुमची जी गाडी आहे ती या डायरेक्शन मध्ये पडणार आहे, बरोबर, घसरणार आहे. मग या डायरेक्शन मध्ये घसरू न देण्याचं काम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचं असतं. मग ज्या डायरेक्शन मध्ये मोशन असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट झाला पाहिजे. ही गोष्ट लक्षात आली सगळ्यांच्या? ठीक आहे. आता मग इथं लिहायचं फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल
पहिला फोर्स लिहायचा कुठला आहे रे? वेट एम जी आहे. वेट एम जी कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट व्हायला आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, त्यामुळे इथं लिहायचं डाऊनवर्ड. नेक्स्ट कोणता आहे? नॉर्मल रिॲक्शन एन परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ रोड. आणि तिसरा फोर्स कोणता आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन याला म्हणायचं एफ एस. काय म्हणायचं? एफ एस. आता इथं तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता, फोर्सेस ऍक्ट ऍज शोन इन फिगर. जसं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे तशा पद्धतीनं आपले फोर्सेस ऍक्ट होत असतात. ठीक, कोणाला काय अडचण? बर, आता सगळे फोर्सेस बॅलन्स करायचे. काय करायचे? फोर्सेस बॅलन्स कशी करायची सांगतो मी तुम्हाला. अगोदर व्हर्टिकल फोर्सेस बॅलन्स करायचे, जे उभे फोर्सेस आहेत त्यांना अगोदर बॅलन्स करूयात. आता इथं जर नीट बघितलं तर हा एन कॉस थिटा दिसतोय आणि इथं एफ एस साइन थिटा दिसतोय. या दोघांचीही डायरेक्शन वरच्या बाजूला आहे आणि हे दोघ जण बॅलन्स कोणाला करतात? तर एमजी ला. एमजी ची डायरेक्शन कुठं आहे? डाऊनवर्ड आहे. म्हणजे एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा एमजी ला बॅलन्स करतात. कोणाला बॅलन्स करतात? एमजी ला. मग लिहायचं कसं बघा, लक्ष द्या सगळेजण. एन कॉस थिटा अँड एफ एस साइन थिटा बॅलन्सेस एमजी. कोणाला बॅलन्स करतात? हे एमजी ला बॅलन्स करतात. याचा अर्थ लक्षात घ्या. बॅलन्स करतात याचा अर्थ काय असतो की एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू एमजी लिहायचं. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता पुढं, आता व्हर्टिकल कॉम्पोनंट्स बॅलन्स केले. सिमिलरली आपल्याला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स बॅलन्स करायचे. आता हॉरिझॉन्टल मध्ये कोण कोण आहे? एन साइन थिटा आहे आणि एफ एस कॉस थिटा आहे. आता नीट लक्ष द्यायचं बरं का सगळ्यांनी बाळांनो. एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. तुमची जी गाडी आहे ती कर्व्ड रोड वरती आहे, याचा अर्थ सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. मग जर तुमची गाडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार असेल तर या गाडीवरती सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय झाला पाहिजे. हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा या दोघांचं आहे. पण इथं जर बघायला गेलं तर एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा या दोघांची डायरेक्शन आहे अपोजिट. म्हणजे जर आपण या एन साइन थिटाला पॉझिटिव्ह घेतलं तर एफ एस कॉस थिटा काय घ्यावा लागतो? आपल्याला निगेटिव्ह घ्यावा लागतो. मग इथे लिहायचं सेंट्रिपिटल फोर्स. नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. सेंट्रिपिटल फोर्स कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज. मग आपल्याला हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स कशा पद्धतीने दाखवता येतो? तर इथं घ्यायचं एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. पण बाळांनो आपल्याला इथं काय करायचंय तर मिनिमम स्पीड काढायचं आहे, त्याच्यामुळं आपण लिहिणार व्ही मिनिमम स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ओके, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं? इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. म्हणजे काय इथं बघा, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. मग इक्वेशन 2 चा अगोदर एलएचएस लिहून घेऊयात आपण. मग इक्वेशन 2 चा एलएचएस काय आहे? एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय, आता इक्वेशन 1 चा एलएचएस लिहून घ्यायचा एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू, आता दोन्हीचा आरएचएस लिहायचा. याचा लिहायचा एम व्ही मिनिमम स्क्वेअर डिवायडेड बाय आर. एम व्ही मिनिमम स्क्वेअर डिवायडेड बाय आर डिवायडेड बाय एम जी. या एम ला हे एम काय झालं? कॅन्सल. काय अडचण? ओके. आता करायचं काय सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. एफ एस इज इक्वल टू असतं म्यू एस मल्टिप्लाइड बाय एन. म्यू एस म्हणजे काय तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. म्यू एस म्हणजे काय असतं? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, हे काय आहे? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मग एफ एस ची व्हॅल्यू ठेवून द्यायची म्यू एस मल्टिप्लाइड बाय एन. मला इवरचं इक्वेशन काय मिळतं? एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस, सॉरी हे व्हॅल्यू ठेवायचे राहिले आपल्या, एन साइन थिटा मायनस म्यू एस एन कॉस थिटा
डिवायडेड बाय म्यू एस एन साइन थिटा विच विल बी इक्वल टू हे व्ही मिनिमम स्क्वेअर आहे तसं राहतं, हे आर येतं जी सोबत, मला मिळतं व्ही मिनिमम स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे या इक्वेशनच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्ही ठिकाणी काय करायचं, एन कॉस थिटानं डिवाइड करायचं. कशानं डिवाइड करायचं, एन कॉस थिटानं. कसं डिवाइड करायचं, चला इकडे आम्ही सांगतो तुम्हाला. आणि मग मला मिळतं एन साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस म्यू एस एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा. याला पूर्ण याला डिवाइड करायचं. आता ही टर्म लिहायची एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस म्यू एस एन साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा इज इक्वल टू हे आहे तसं लिहून घ्यायचं व्ही मिनिमम स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. एन ला एन काय झालं, कॅन्सल. इथं एन कॉस थिटाला एन कॉस थिटा काय झालं, कॅन्सल. इथं सुद्धा एन कॉस थिटाला एन कॉस थिटा काय झालं, कॅन्सल. इथं एन ला एन काय झालं, कॅन्सल. आता सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्यायच्यात बरं का. साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा काय येतं, टॅन थिटा मायनस एन कॉस थिटाला एन कॉस थिटा गेलं, राहिलं काय फक्त इथं म्यू एस डिवायडेड बाय, इथं सगळं कॅन्सल झालं म्हणजे राहिलं काय 1 प्लस म्यू एस ला म्यू एस लिहिलं, साइन डिवाइड बाय कॉस काय असतं, टॅन थिटा which is equal to V minimum square divided by RG. आता नीट लक्ष द्यायचं बरं का. हे RG आहे डिव्हिजन मध्ये, इकडे आल्यानंतर जातं मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि इथं व्ही मिनिमम स्क्वेअर आहे. आपण काय करायचं, सगळ्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. काय घ्यायचा, स्क्वेअर रूट. मला उत्तर काय मिळतं, मला मिळतं व्ही मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये हे रूट, हे जे आर जे आहे ते डिव्हिजन मध्ये, इकडे गेल्यानंतर काय झालं, मल्टिप्लिकेशन मध्ये गेलं. आणि हे सगळं आहे तसंच लिहून घ्यायचं. काय रे, टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. हे मिळालं आपल्याला इक्वेशन शेवटचं. सो मिनिमम स्पीड जो आहे, ज्या मिनिमम स्पीड न गेल्यानंतर आपली गाडी स्किड होणार नाही अशी मिनिमम स्पीड किती असणार आहे, तर व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. तर हे जे काय पूर्ण इक्वेशन आहे, हे इक्वेशन एकदा व्यवस्थित पाहून घ्या, पॉज करा आणि लिहून घ्या.